यानंतर मी जो आपला आजचा मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमास सुरुवात करण्याविषयी विनंती माननीय प्रसन्नजी यांना करतो. त्यांनी त्यांच्या समवेत आहेत त्या तीनही पत्रकारांची मुलाखत या ठिकाणी घ्यावी आणि विषय मगाशी सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरील आजची आव्हाने. तर मी प्रसन्न जोशींना विनंती करतो आपण अलकाजी, आशिषजी आणि विवेकजी यांच्या या पत्रकारांच्या प्रतीक सिन्हा यांच्या मुलाखती घ्याव्यात. धन्यवाद. नमस्कार. आपल्यासोबत एक आपले पाहुणे हे हिंदी भाषी आहेत, त्यामुळे मध्ये मध्ये मी हिंदीमध्ये सुद्धा बोलेन. एखादा प्रश्न त्यांना विचारताना हिंदीमध्ये असेल आणि तेही अर्थातच हिंदीमध्ये बोलणार आहेत. मध्ये इंग्लिश शब्दांचा सुद्धा उपयोग होईल असं त्यांनी सांगितलेले प्रयोग होईल. सगळ्यांचा परिचय झालेला आहे, त्यामुळे तिथे आता वेळ देण्याची आवश्यकता नाही आहे. आजचा विषय जो सांगण्यात आलेला आहे हा फार इंटरेस्टिंग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पत्रकारिता, जो मगाशी मुक्ताने पण सांगितला आणि आता निवेदकांनी सुद्धा सांगितलेला आहे. एक अंधश्रद्धा निर्मूलन म्हटलं की जादूटोणा, बाबा बुवा बाजी आणि त्याला विरोधात आणि मग विवेकी विचारांचा जागर, असं एक साधारण आपलं समीकरण आहे आणि त्यानुसार काम चालतं आणि ते खरंही आहे. आतापर्यंत आपण याच वातावरणात वाढलो की बाबा बुवा बाजी असते, काहीतरी तंत्रमांत्रिक करण्याचा प्रयत्न होतो आणि लुबाडणूक होते. मग कळायला लागलं अरे नाही, याच्याही पलीकडे आणखी आहे. मग आता नवीन काय स्वरूप आहे तर चुकीच्या धारणांवरची श्रद्धा आहे, चुकीच्या बातम्यांवरचा, फेक न्यूजवरचा विश्वास, अंधविश्वास, ही पण एक वेगळा फिनॉमिना असणार आहे. आणि आता तर आपण ज्या आमदाराला मतदान करतो तो आपल्याच त्याच पक्षाचा राहील याची सुद्धा गॅरंटी नाही, तोही अंधविश्वास आहे. म्हणजे कालचा ज्याला मतदान केलेलं आहे, म्हणजे आतापर्यंत हा विश्वास आपल्याला घटनेने दिला होता की तुम्ही मतदान करायचं असतं, अडल्ट फ्रँचाईज आपल्याकडे आहे, मतदान केलं की तो तुमचा आमदार असतो, तो त्या पक्षाला रिप्रेझेंट करतो. पण आता तो त्या पक्षाचा राहणार आहे का, आणि तो पक्ष तरी एक राहणार आहे का, हे जे आतापर्यंत आपला धारणा होती, विश्वास, ती अंधविश्वास असतो. याचा एक आपल्याला हा अंधविश्वास आपल्या राजकारण्यांनी आपला तोडलेला आहे, यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि आता आपण पुढच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सो पहिल्यांदा तर मी या तिघांना एक बेसिक, ज्याला आपण चर्चेसाठी डायस ओपन करणं म्हणतो, त्या दृष्टीने मी प्रतीक सिन्हांपासून सुरुवात करें. सो प्रतीक जी, बात यह है कि जिस वक्त को हम इनहेरिट कर रहे हैं, जो हमारा अभी सराउंडिंग पूरी एनवायरनमेंट है, जिस तरीके के पॉलिटिकल प्रेशर्स हैं, फिर वो सामाजिक हो, सांस्कृतिक भी हैं. हम देख रहे हैं यूनिवर्सिटीज़ में क्या हो रहा है. हम देख रहे हैं कि कहीं पे कोई सिर्फ इतना कह देता है कि भैया आपका पॉलिटिशियन पढ़ा लिखा होना चाहिए, होना ही है, नहीं होना चाहिए, और फिर उसे निकाला जा रहा है. बाकी बहुत सारी चीज़ें, पूरी लिस्ट यहाँ पे बताई जा सकती है. तो इस वक्त में जिस बात की हम करें वैज्ञानिक दृष्टिकोण, वो वैज्ञानिक सिर्फ साइंस नहीं होना चाहिए, वो विवेकवादी दृष्टिकोण है, वो प्रागतिक दृष्टिकोण है, वो मॉडर्न दृष्टिकोण है. आप इस परिसर में, इस वातावरण में खुद को कैसे पाते हो और क्या सोचते हो? तो ये जो ऑल्ट न्यूज़ का काम है जो हम लोग करते हैं, और ये आइडिया एक्चुअली पुराना है कि फेक न्यूज़ को डीबंक करते हैं. लेकिन मेरी प्रेरणा उधर से आती है कि मैं बचपन से जो बड़ा हुआ, तो मेरे को एक नॉन रिलीजियस साइंटिफिक आउटलुक एक फैमिली मिला जिसमें मैं बड़ा हुआ. और जब बाहर स्कूल में जाता, स्कूल के बच्चों से बात करता, तो एक ही चर्चा होती थी कि अलग अलग अंधश्रद्धाओं के बारे में. लेकिन अभी तो ऐसा समय आ गया है, तब इश्यूज़ पे बात हो सकती थी जब मैं बड़ा हो रहा था. लेकिन अभी ऐसा एक समय आ गया है कि आप इश्यूज़ पे बात, जो सेंसिटिव इश्यूज़ पे बात करना बहुत मुश्किल हो गया है, क्योंकि हम लोगों ने जो डिस्कोर्स को एक ऐसे लेवल पे ला दिया, पॉलिटिकली लोगों ने डिस्कोर्स को एक ऐसे लेवल पे ला दिया है कि आप जो नुआंस को क्या बोलते हैं हिंदी में, हाँ, जो बारीकियाँ होती है उसके बारे में आप बात नहीं कर पाओगे. आपको वो छोड़ के बाकी सब बात करना होगा. तो जैसे अभी रिसेंटली कर्नाटका में जो हुआ था, जो बुर्खा बैन की, बच्चों को पढ़ाई, लड़कियों को पढ़ने नहीं दिया जा रहा है अगर वो लोग बुर्खा पहने. अभी वहाँ ये इशू के बारे में बात कर ही नहीं सकते, रिलीजियस कंजर्वेटिज्म के बारे में वहाँ बात नहीं कर सकते, क्योंकि हम लोग जानते हैं कि ठीक है, हाँ, बुर्खा इज़ अ सिंबल ऑफ रिलीजियस कंजर्वेटिज्म. लेकिन उसके बारे में बात कर ही नहीं सकते, क्योंकि यहाँ आप बचा रहे हो बच्चों के पढ़ने का राइट, जो पढ़ने का राइट ले लिया जा रहा है. तो हर चीज़ में जो इशू को इतना पोलराइज कर दिया गया है, कोई भी इशू आप लो, कि उसमें जो बारीकियाँ होती है उसके बारे में बात कर ही नहीं सकते हैं. तो मेरा तो यही मानना है कि हम लोग सबको वो जो एक स्पेस जो हम लोग लूज कर चुके हैं उसको रिक्लेम करने की ज़रूरत है. वही मेरा मानना है. फार महत्त्वाचा, हा फार
हा फार महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणजे आपण बघतोय की दाभोळकरांच्या संपूर्ण कारकिर्दी दरम्यान आणि आपण सुद्धा म्हणजे अशा प्रागतिक विचारांचे लेख सरळ सरळ पेपरमध्ये यायचे, बोवाबाजीवरती अंधश्रद्धांवरती प्रहार करणारे लेख सरळ सरळ यायचे. पण आता एक सेल्फ कंडिशनिंग ज्याचा आता ते उल्लेख करत होते की अरे नाही याला जरा बाजूला, अरे नाव नका घेऊ, अरे त्याच्या गोष्टीवरती बोलू नका, आणि मग त्या गोष्टी मेनस्ट्रीम व्हायला लागल्या आणि आता त्या प्रस्थापित धारणा झाल्या की त्याला स्पर्श करणं अवघड होऊन जातं. अशा काळात दाभोळकरांचं आणि अन्नीचं काम चालू आहे. मी अलकाकडे जातो. अलकाच्या बाबतीत एक मगाशी जो मुक्ताने पण उल्लेख केला, 10 वर्ष झाली बातम्या होतात, माणूस तेवढ्यापुरता अग्रलेख लिहिले जातात, लेख लिहिले जातात, पण नंतर 10 वर्ष एक हाती तिने त्याचं रिपोर्टिंग ॲज अ मिशन सारखं कायम ठेवलं. त्याच्यावर तिचं प्रेझेंटेशन पण आहे. कधीतरी आपल्याला संधी मिळेल ते प्रेझेंटेशनही बघता येईल, आणि एका प्रदर्शनाचं सुद्धा ती आयोजन करत असते. मी अलकाकडे जातो. अलका, जो आपल्याला आता मुद्दा दिलेला आहे, या अशा काळामध्ये सेल्फ कंडिशनिंग, सोशल कंडिशनिंग चालू असताना, तुमचे प्रतीक आणि रिवायवलिझमचा आता दौर सुरू असताना, अशा वेळी विवेकी विचार पत्रकारांनी, आणि पत्रकार विवेकी असतील तर ते समाजापर्यंत विवेकी नेतील, आव्हानं काय बघतेस तू? खूप मोठी आव्हानं आहेत. सगळ्यात आधी थँक्यू या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली, आणि माझे विचार कारण अनेक सिनियर लोक इथे आहेत आणि तरी आमचे विचार तरुणांचे म्हणून ऐकण्याची तयारी तुम्ही दाखवलीत याबद्दल. आता परिस्थिती अशी आहे की जे पत्रकार सत्य मांडतात किंवा प्रपोगंडाला चॅलेंज करतात किंवा सत्य बाजू मांडतात, ज्याला आता दुर्दैवाने दुसरी बाजू म्हणावी लागते, कारण पहिली बाजू तुम्ही सगळे वाचतच असाल, ती कोणाची आहे ही आपल्याला माहिती आहे, ती सत्तेत असलेल्यांची आहे. आणि कायमच पत्रकारिता बाय व्हर्च्यू जे सत्तेमध्ये आहेत एस्टॅब्लिशमेंटला चॅलेंज करणारी असते. पण आता ते करणं म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात असा ठपका तुमच्यावर ठेवला जातो. आणि अशा काळामध्ये तुमची नोकरी वाचवायची, तुमची व्यक्तिगत सुख चैन याची लालसा पूर्ण करायची, तुमच्या कुटुंबाचं हित बघायचं का, तुमचा जो आतला आवाज आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा का, तुमच्या बरोबरचे सहकारी ज्या वेगाने प्रगती करतायत तिकडे जायचं का, देश सोडून जायचं, कारण कितीतरी लाख लोक आत्तापर्यंत गेलेत. तर पत्रकारांपुढे हे सगळे पर्याय आहेत, तुम्हाला काय करायचं आहे. बाकीचे पर्याय तुलनेने सोपे आहेत, पण इथे राहून मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये पत्रकारिता करणं, न्यूजपेपरमध्ये असेल किंवा कुठल्याही मेनस्ट्रीममध्ये, ही खूप जास्त चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, आल्ट न्यूज़ में अगर मैं काम करती आज तो मुझे कोई चैलेंज नहीं रहता. वहाँ पे जुबैर है, यहाँ पे प्रतीक सिन्हा जी है, यहाँ पे ऐसे लोग हैं जो मुझे सपोर्ट करेंगे. पण जे लोक अगदी मी म्हणेन गाव पातळीपासून, आज मी अलका दुपकर, तुम्ही मला इथे बोलावलंय, आशिषला, प्रतीक आणि प्रसन्नाला बोलावलंय, असे कितीतरी बिनचेहऱ्याचे पत्रकार आहेत ज्यांना भले आमच्या एवढी समज नाही आहे किंवा आर्टिक्युलेशन नाही आहे, पण ते काम करतायत कारण त्यांना कळतंय काहीतरी चुकीचं होतंय आणि ते मांडलं पाहिजे असं. तर त्यांच्यावरची आव्हानं खूप मोठी आहेत. बदली केली जाते, म्हणजे मी आता नावं घेत नाही कारण की या व्यासपीठावर केलेल्या चर्चेतून कोणाला नोटिसा जाव्यात असं मला वाटत नाही. तुम्ही या सगळ्या बातम्या गुगल करू शकता. कोणी मंत्र्यांनी बिल भरलं नाही याची बातमी छापली तर त्या रिपोर्टरची बदली केली जाते. केंद्रातल्या मंत्री पत्रकार जो प्रश्न विचारतोय, बेसिक क्वेश्चन विचारतोय, जे आमचं काम आहे ते करतोय, त्याला थ्रेटन करते की तुझ्या मालकाला मी संपर्क साधेन, त्याची नोकरी किंवा त्याचा म्हणजे त्याला कंपनी डिसोन करते. या गोष्टी जेव्हा डे टू डे लाईफमध्ये घडतायत त्यावेळी मेनस्ट्रीममध्ये त्या न्यूजरूममध्ये उभं राहून ज्यावेळी समोरच्या व्यक्ती प्रपोगंडा करतायत तेव्हा त्याला चॅलेंज करणं की नाही, ही बातमी आपण करता नये. आज मुस्लिम विरोधाच्या बातम्या खूप सोप्या पद्धतीने खपवल्या जातात. आज अंधश्रद्धेच्या बातम्या असतील, आज बुवाबाजीच्या बातम्या असतील, आज फसव्या विज्ञानाच्या, ज्याला सुडो सायन्स किंवा छद्म विज्ञान आपण म्हणतो, या सगळ्या बातम्या मेनस्ट्रीम करून त्याला एक शुगर कोटिंग बातमीचं किंवा काहीतरी आंत्रप्रनरशिपचं देऊन तुमच्या आमच्या पेपरमध्ये दिल्या जात आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत असंही आपल्याला वाटत नाही. आता थोडंसं मागे जाऊया. मी मगाशी येत असताना पुलिसर सेंटरचा एक रिपोर्ट वाचत होते. कोरोनिलचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, ऐकलं नसेल त्यांनीच हात वर करा. सगळ्यांनी ऐकलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये कोरोनिल हा एक उत्कृष्ट उपाय आहे असं आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलं. आज पुलिसर सेंटरच्या एका फ्रेंच रिपोर्टरने केलेली बातमी अशी आहे की या काळामध्ये टेन्स ऑफ मिलियन्सचं प्रॉफिट कोविडच्या काळामध्ये रामदेव बाबा यांच्या कंपनीने मिळवलं. जे औषध खरं कोविडवरचं औषधच नव्हतं, पण त्याचं मार्केटिंग असं करण्यात आलं. तर हे जे मार्केटिंग आहे, हे जे शुगर कोटिंग आहे, हे आपलं चॅलेंज आहे. ते शुगर कोटिंग आपल्याला ओळखता आलं पाहिजे की तुम्हाला त्या गोळीबंद जे काही आवरण आहे त्याच्यातून नेमकं काय पुरवलं जातंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं चर्चेत पुढे वेळ मिळेलच आणि मी माझे मुद्दे मांडीन. पण या कंडिशनिंग जे पत्रकार काम करतायत तर तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे आमची चॅलेंजेस आम्ही तुम्हाला सांगितली. आज असं पण एक सगळ्याला काळा गोरा रंग देण्याची प्रथा आपल्या समाजामध्ये आहे, त्यामुळे मेनस्ट्रीमचं सगळंच वाईट आणि अल्टरनेट मीडिया सगळा चांगला है ना, ऐसा बोला जाता है पूरा मेनस्ट्रीम खराब है और पूरा अल्टरनेट मीडिया अच्छा है. तो मैं ये कहना चाहूँगी इस व्यासपीठ से, क्योंकि मैं गए 2 डेकेड से मेनस्ट्रीम में काम कर रही हूँ. मेरे जैसे बहुत सारे जर्नलिस्ट हैं, उनकी आवाज़ आज के ज़माने में अल्टरनेट मीडिया इतनी बुलंद नहीं है, लेकिन इसका ये मतलब नहीं है कि पूरा मेनस्ट्रीम मीडिया का पत्रकार वर्ग खराब है. बहुत सारे जर्नलिस्ट हैं जो अपने अपने तरीके से काम कर रहे हैं. तर हे जी माध्यमं आहेत, हे जे चॅलेंजेस आहेत, ती वाचक म्हणून तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही काय सबस्क्राईब करता.
तुम्ही कोणत्या गोष्टी सबस्क्राईब करता हे बघणं ही तुमची जबाबदारी वाचक म्हणून, प्रेक्षक म्हणून असणार आहे. तुम्ही जर अशा गोष्टी सातत्याने सबस्क्राईब करत असाल, ज्या गोष्टी तुम्हाला हे सगळं ज्याच्या विरोधात आपण लढतोय हे सगळं खूप छान पद्धतीने देते, मग ते रील्सच्या माध्यमातून, इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स देत असतील, ट्विटरच्या माध्यमातून छान छान कपडे घालून कोणीतरी प्रमोटेड पद्धतीने जाहिराती देत असतील, तर तुम्ही काय करताय हे बघणं प्रेक्षक म्हणून तुमची देखील जबाबदारी आहे. मला असं वाटतं सगळा दोष पत्रकारांचा नाही आहे, कारण पत्रकारांच्या वर पत्रकारिता चालते कशी, तर आपल्या देशामध्ये मालक आहेत, रेव्हेन्यू सिस्टीम आहे. कदाचित आशिष दीक्षित त्यावर बोलेल किंवा त्याने बोलावं असं मी म्हणेन. मालक असतात, रेव्हेन्यू सिस्टीम असते जी पॅरलल असते. आमचं काम हे रिपोर्टिंग पुरतं मर्यादित आहे. आमचं काम हे पेपर छापणं नाही आहे, पेपरात काय छापलं जातं याचे डिसिजन्स पत्रकारांच्या हातात नाही आहेत. त्यामुळे तुम्ही उठसूट सर्व मेनस्ट्रीम पत्रकारांना काळ्या रंगामध्ये रंगवू नका. हे सगळे चॅलेंजेस समजून घेत असताना आपण ही गोष्ट समजून घेऊ आणि उर्वरित जे मुद्दे आहेत ते नंतर बोलीन मी पुढच्या प्रश्नात. हा मुद्दा अलकाचा मुद्दा महत्त्वाचा होता. त्याला आणखी एक जोडून एक आपला व्यवस्थेवरती एक विश्वास असतो, एक बेसिक विश्वास आहे. माणूस हा मुळात विश्वास ठेवणारा प्राणी आहे. मी इकडनं चालत असताना स्टेज कोसळणार नाही हा माझा इतका इनहेरिट विश्वास आहे की आता तो इन्स्टिंक्ट लेवलला बदललेला आहे. अशाच प्रकारचे विश्वास आपल्या व्यवस्थेवर असतात, कायद्यांवरती असतात. पण गेल्या काही काळामध्ये असे कायदे येतात की जे तुमच्या प्रायव्हसीला, डेटाला आणि अनेक गोष्टींना वळसा घालणारे आहेत. एकीकडे आपण म्हणतो डिकोलोनायझेशन, पण त्याचप्रमाणे आलेले कायदे नवीन ड्रॅकोनियन रूल तर ठरणार नाहीत ना. आणि या गोष्टीला प्रश्न विचारणं म्हणजे सुद्धा राष्ट्रप्रेम आणि सत्ताकारण प्रेम किंवा सत्ताधारी प्रेम या एक गोष्टी आहेत. अशा प्रकारच्या नॅरेटिव्हला पुन्हा हा एक अंधविश्वास असतो. त्याहीबद्दल पुढे बोललं जाईल. मी आशिषकडे जातो. आशिषने IBN लोकमतला काम केलेलं आहे, ज्याचे संपादक निखिल वागळे होते आणि वस्तुतः आज ते इथे असणं अपेक्षित होतं, पण एका आजारपणामुळे ते नाही येऊ शकले. सो आशिष, तू IBN पासून आता BBCला आणि BBCच्या इंटरनॅशनल सर्व्हिसेसला आहे. हा जो व्ह्यू तुला मिळालेला आहे, महाराष्ट्र, त्यानंतर दिल्ली आणि आता एक मोठा आणखी परीघ, जगभराचा जरा थोडासा अंदाज घे. तू इस्रायलमधल्या एका आंदोलनाला सुद्धा कव्हर केलं. तू आता तू तुझ्या फेलोशिपसाठी US मध्ये सुद्धा होता. राईज ऑफ राईट आहे आणि एक काळ होता की आपण राईट विंग आहोत हे राईटवाले पण नीट म्हणत नव्हते आणि आता रीड इंडिया राईट म्हणेपर्यंत आता ते गेलेले आणि विच इज फाईन, त्यांना म्हणायचा अधिकार आहे. माझा प्रश्न असा आहे की तो राईज, आम्ही म्हणतो तेच राईट आहे, हा राईट, आणि ह्याचा विश्वास अंधविश्वासापर्यंत, परावर्तितून लोकांपर्यंत पोहोचतोय, याकडे तू लोकल टू ग्लोबल कसं पाहतोस? सगळ्यात आधी तर आपल्या सगळ्यांना तरुण म्हटलंय आयोजकांनी, त्याबद्दल त्यांचे आभार. आहोतच, म्हणजे कसं आहे, 2 जणांचे केस पिकले, दोघांचे केस गेले, तरी पण आपण तरुण आहोत यावर त्यांनी डोळस श्रद्धा ठेवली आहे. सो त्याबद्दल आयोजकांचे आभार. पण गमतीचा भाग बाजूला, तुला काही म्हणायचं आहे का? काही म्हणायचंच नाही, मी खालीच बघत होतो. मला असं वाटतं की तू जो प्रश्न विचारलायस त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याच्या काही म्हणजे सुरुवातीच्या भागाचं उत्तर द्यायचा मी आत्ता प्रयत्न करतो, पुढे आपण सविस्तर बोलूच. मला पूर्वी असं वाटायचं की हा जो काही प्रॉब्लेम आहे हा महाराष्ट्रात खूपच वाढला आहे. मग दिल्लीला गेलो आणि मला असं वाटलं, अरे बापरे, भारतात फारच वाढलं आहे. आणि मग शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने ज्यावेळेस वेगवेगळ्या देशांमध्ये आता फिरता येतं त्यावेळेस असं लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे. आणि जे भारतात होतं आहे, जे अमेरिकेत होतं आहे, जे युरोपात होतं आहे, जे ब्राझीलमध्ये होतं आहे, इस्राईलमध्ये होतं आहे, तुर्कस्तानात होतं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप समान धागे आहेत. आणि ते आपण समजून घेणं आवश्यक एवढ्यासाठी आहे कारण की आता पूर्ण जग इंटरकनेक्टेड आहे. फक्त इंटरनेटमुळेच आपण एकमेकांशी जोडलो गेलो नाही आहोत, तर आता दळणवळणाचे बाकी पण सगळे मार्ग खूप सोपे झालेत. आता आपण दिस इज नॉट अफगाणिस्तान असं दाखवलं होतं. या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि हा राईज ऑफ राईट आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या सगळ्या धारणांना घेऊन मग ते हे नुसतं राईट नसतं, हे नुसतं अंधविश्वास एवढ्यापुरताच नाही, मग ते त्यांचे लॉजिक पण घेऊन येतात की आम्हाला संतती प्रतिबंधक नियमन नको, आमच्या धर्मसंस्थेला जास्तीत जास्त सूट हवी. मग आमचं मग त्याच्यात वंशवाद बाकीचं सगळं आलं. त्याचा राईज आपल्याला दक्षिण अमेरिकेत सुद्धा बघायला मिळतो, अमेरिकेत आपल्याला बघायला मिळालं आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय. या सगळ्या दरम्यानच्या काळात हे सगळं होत असताना हे मत तयार होतं, नॅरेटिव्ह तयार होतं. यामध्ये माध्यम संस्थांची मोठी भूमिका आतापर्यंत होती, पण आता मेनस्ट्रीम नाही, आता मासेस मीडियाचे जो की सोशल मीडिया आहे. आणि त्यामुळे झालंय असं की बातमी धरायली बाजूला काहीतरी वेगळंच पसरवलं जात आहे, कुठले तरी वेगळ्या बांगलादेशमधले व्हिज्युअल्स भारतातले दाखवले जात आहेत, काही झालं नाही ते झालंय म्हणून दाखवलं जात आहे, त्याच्यात डीप फेक आहे, AI आहे, या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. अशावेळी महत्त्वाचे ठरतात ते फॅक्ट चेकर्स आणि फेक बस्टर्स किंवा फेक न्यूज बस्टर्स, आणि ते काम अल्ट न्यूज आहे, त्याच्यातलं पायोनियरिंग नाव आहे भारतातलं, त्याची किंमत ते मोजत आहेत. जोबेरचं आपल्याला माहिती काय करून ठेवलेलं आहे ते, त्यांचा एक दिवस अशा अडचणीतून जात नहीं कि जी अड़चन त्यांनी बघितली नसेल त्या दिवशी. मैं प्रतीक आपसे पूछना चाहता हूँ 2 चीज़ें. एक तो फेक न्यूज़ खास करके भारत में अगर कहा जाए तो बहुत हद तक वो न्यूज़ एक समुदाय विशेष के खिलाफ होते हैं, और भी स्पष्टता से कहूँ तो मुसलमानों के खिलाफ होते हैं. शायद कभी कभार दलितों के, मतलब महाराष्ट्र में उसे दलित नहीं कहा जाता, शेड्यूल कास्ट या शेड्यूल ट्राइब्स के बारे में होता है. तो एक तो ऐसे न्यूज़ फैलते कैसे हैं, इसके ऊपर विश्वास, जो मैं अंधविश्वास कहूँगा, फेक न्यूज़ के ऊपर का अंधविश्वास, वो बनता कैसे हैं.
दूसरा जो कि मेरा निरीक्षण है, क्या ऐसा हुआ है कि हम वही पढ़ना चाहते हैं, अंधविश्वास नहीं है, हम जानते हैं कि ये फेक न्यूज़ है लेकिन हमें पसंद है ये पढ़ना, तो ये टनल विजन कैसी पैदा हो जाती है? ये भैया ये पूरा एनवायरमेंट क्या है, ये होता कैसे, ये फैलता कैसे है, रीच का खेल क्या है इसमें? आप खूप लोक आता आजकाल म्हणतात फेसबुकवरती आमच्या पोस्टला रीचच मिळत नाही, ये रीच कैसे मिलता है, क्या चल रहा है ये? तो इन्फॉर्मेशन, मेरी ये समझ है कि इन्फॉर्मेशन इकोसिस्टम 3 पिलर्स है। एक जो लोग प्राइमरी इन्फॉर्मेशन क्रिएट कर रहे हैं, एक आपका प्लेटफॉर्म माध्यम जिसके थ्रू इन्फॉर्मेशन फैल रहा है, और तीसरा हम लोग इन्फॉर्मेशन कंज्यूम कर रहे हैं। तो ये 3 पहलू है। अभी जो लोग पावर में है, 2-3 टाइप के मिस इन्फॉर्मेशन है, फेक न्यूज़ है। एक तो पॉलिटिकल है, आपने जो बताया कि पॉलिटिकल मिस इन्फॉर्मेशन, उसमें भी 2 प्रकार के हैं। एक है कि पॉलिटिशियन एक दूसरे के बारे में कुछ कहे, जैसे अभी कुछ दिन पहले एक राहुल गांधी का 9 सेकंड का वीडियो शेयर किया गया था। बोला था कि राहुल गांधी बोल रहे हैं कि लंका को हनुमान ने नहीं जलाया। वो पूरा सेंटेंस था, लंका को हनुमान ने नहीं जलाया, रावण के अहंकार ने जलाया। वो रावण का अहंकार निकाल दिया गया और एक 9 सेकंड का क्लिप डाला गया। अभी 9 सेकंड का जब क्लिप डाला जाता है तो होता क्या है, और इतने लोग साथ में डालते हैं, यानी ये जो कोट एंड कोट हम लोग इन्फ्लुएंसर बोलते हैं सोशल मीडिया पे, जो काफ़ी लोग पैसों के लिए करते हैं। मैं जानता हूँ कि लोग पैसों के लिए करते हैं, और एक एक ट्वीट या एक एक फेसबुक पोस्ट या एक एक इंस्टाग्राम पोस्ट का काफ़ी पैसा मिलता है। तो वो लोग सब मिलके एक इन्फॉर्मेशन डालेंगे, ठीक है। तो ये हो गया इन्फॉर्मेशन प्रोड्यूसर्स कि एक ही चीज़ उन लोगों को बोला गया, और फाइनेंशियली कुछ लोग पॉलिटिकल आइडियोलॉजी के लिए भी डालते हैं, मगर काफ़ी जो प्रोमिनेंट लोग हैं वो लोग यूजुअली एक फाइनेंशियल इंसेंटिव, कोई एक इंसेंटिव होता है जिसके लिए वो लोग डालते हैं। अभी आप एक साथ इतने लोग डालेंगे, और क्योंकि एक इंसान का जो भी कुछ एक्स रीच हो, एक क्रिटिकल मास चाहिए सोशल मीडिया पे कि इतने लोग साथ में डालेंगे तो बाद में उसका स्प्रेड होगा। वो 1-2 जन डालने से नहीं होता है, क्रिटिकल मास प्रोड्यूस होना होता है। तो पहले ये होगा कि क्रिटिकल इंश्योर किया जाएगा कि क्रिटिकल मास प्रोड्यूस होता है, और उसको सोशल मीडिया के अलग अलग फॉर्म में आप डालेंगे। इंस्टाग्राम पे डालिए, ट्विटर पे डालिए, व्हाट्सएप पे डालिए, सब जगह डालिए। अभी आता है माध्यम क्या करता है? ये जो आप टनल विजन की बात करें, ये फ्लैट अर्थ थियरी की बात कर रहे थे, आपने बोला कि कैसे यूएस के इक्विवेलेंट ऑफ इंडियन पार्लियामेंट में लोग घुस गए थे। अभी आप सोचिए कि इंडियन पार्लियामेंट में घुसना, ये सोच के कि कोई एक इलेक्शन हार गया, एक कन्विक्शन चाहिए होता है ना, ऐसे तो नहीं घुस जाएंगे। तो वो कन्विक्शन कैसे पैदा होता है कि इतना कन्विक्शन है कि इतने सारे हजारों हजार लोग मानते हैं कि नहीं, ट्रंप इलेक्शन नहीं हारा, उसे छीन ली गई है। तो वो इतना स्ट्रॉन्ग कन्विक्शन कैसे पैदा होता है? इतना स्ट्रॉन्ग कन्विक्शन तब पैदा होता है, इसमें प्लेटफॉर्म का बड़ा एक रोल है। चाहे वो एंटी वैक्सीन के इश्यूज पे हो, चाहे वो फ्लैट अर्थ थियरी के इश्यूज पे हो, या चाहे सुशांत सिंह राजपूत के इशू पे हो, ये समय प्लेटफॉर्म्स का बहुत एक रोल है कि एल्गोरिदम्स का रोल है कि अभी प्लेटफॉर्म्स कैसे काम करती है। प्लेटफॉर्म्स का मेन बिजनेस मॉडल क्या है कि आप मानो यूट्यूब पे जाके एक वीडियो देखोगे, तो वीडियो के बीच में ऐड आएगा। ऐड का X% कुछ 30% जिसने वीडियो अपलोड किया उसको जाएगा, 70% यूट्यूब को जाएगा। तो रिलेशनशिप क्या है, और किसको कितना ज़्यादा पैसा मिलेगा? जितना वीडियो का व्यू बढ़ेगा उतना एड रेवेन्यू बढ़ेगा। तो एक डायरेक्ट रिलेशनशिप कर दिया है कि जितना व्यूज़ होगा उतना पैसा बनेगा। और सब प्रॉब्लम है ये रिलेशनशिप में कि कंटेंट से पैसा बनाना है, मतलब आपको व्यू बढ़ाना है। और कौन पैसा बना रहा है? सिर्फ आप नहीं बना रहे हो, मैक्सिमम पैसा प्लेटफॉर्म बना रहा है। तो प्लेटफॉर्म अपने प्लेटफॉर्म को ऐसे ट्वीक करेगा कि नंबर 1, आप ज़्यादा से ज़्यादा टाइम बिताओ प्लेटफॉर्म पे। तो अभी हम लोग काफ़ी स्कूल में जा रहे हैं, काफ़ी जगह सॉर्ट ऑफ पूछ रहे हैं बच्चों से कि बच्चे क्या पढ़ते, क्या देखते हैं और कितना देखते हैं। लगभग हर स्कूल में बच्चे कम से कम 3 से 4 घंटा अपना मोबाइल देख रहे हो। हम लोग सब में से हम लोग सब शायद अभी 2-2 घंटा तो देखते ही है। जो पहले मानो आधा घंटा था, 1 घंटा था, 2 घंटा था। ये 2 घंटा देखने का मतलब क्या होता है कि 2 घंटा हम लोग को नया कंटेंट चाहिए। हर रोज़ हम लोग 2 घंटा सोशल मीडिया पे कुछ देख रहे हैं, हर रोज़ हम लोग को 2 घंटा का नया कंटेंट चाहिए। हम पुराना कंटेंट तो देख नहीं। वैक्सीन्स डोंट वर्क। तो ये एक टाइम मैगजीन का यूट्यूब पे आर्टिकल भी आया था कि आप अभी उन लोगों ने कुछ एल्गोरिथम में कुछ आफ्टर लॉट ऑफ क्रिटिसिज्म फेरफार किया है, लेकिन आप एक एंटी वैक्सीन वीडियो देखोगे, वो जो ऑटोमेटिक रिकमेंडेशन आता है ना, वो होगा दूसरा एंटी वैक्सीन वीडियो। दूसरा एंटी वैक्सीन वीडियो देखोगे, तीसरा एंटी वैक्सीन वीडियो। जब तक आपने सब कुछ देख लिया तब तक आपका टनल विजन। और ये मुसलमान समाज के सामने जो एक आई जस्ट टेक अनदर 2 मिनट्स। हाँ, मुसलमान समाज के सामने जो ये प्रोपेगेंडा तैयार किया है, वो भी इसी तरह से तैयार किया है कि व्हाट इज प्रॉफिटेबल टू टॉक अबाउट।
एट द एंड ऑफ इट हम लोग को ये भी देखना चाहिए कि बिजनेस मॉडल ऑफ सोशल मीडिया हैज़ प्लेड सच अ डिवियस रोल इन ब्रिंगिंग अस वेयर वी आर कि अभी लोग जानते हैं कि इट इज़ कि आप कहीं भी कोई एक वीडियो क्रिटिसाइजिंग द मुस्लिम समाज आप बनाओगे तो उसके व्यूज़ बढ़ेंगे, तो व्यूज़ बढ़ेंगे तो पैसा ज़्यादा मिलेगा। तो एक ये जो फाइनेंशियल इंसेंटिव है, इट इज़ एट द कोर ऑफ इट। तो एंड दैट इज़ ऑल्सो सेम, स्लाइटली सेम इन द मेन स्ट्रीम टीवी मीडिया, स्पेशली जो TRP एक्सेट्रा है, वहाँ भी वो है कि आप वहाँ ऑफकोर्स द गवर्नमेंट इज कंट्रोलिंग द एडवर्टीजमेंट्स, थोड़ा अलग है, बट द बिजनेस मॉडल इज अ सेंट्रल प्रॉब्लम। बट स्पेशली ऑन सोशल मीडिया जो हुआ है कि इतने लोग अभी पैसों के लिए ही एक तरफा कंटेंट बनाते हैं, चाहे वो पॉलिटिकली एक तरफा हो या एक रिलीजियसली एक तरफा हो, और उससे ये इशू बहुत बढ़ गया। ऑफ कोर्स दिस इज़ अ मच लार्जर इशू एंड हम लोग बात करनी चाहिए कि कैसे, जैसे फॉर एग्जांपल तबलीगी जमात टाइम पे कैसे एक इशू को ढक दिया गया, जो माइग्रेंट वर्कर घर जा रहे थे उसको ढक दिया गया, और एक इशू को कैसे फोकस किया और उसका सोसाइटी पे क्या इम्पैक्ट हो, वो मे बी हम लोग को डिस्कस करना चाहिए। कैसे एक शॉर्ट ड्यूरेशन में एजेंडा सेटिंग होता है, बट प्राइमरली द इशू इज़ कि जो लोग इन्फॉर्मेशन क्रिएट कर रहे हैं वो लोग जानते हैं कि सोसाइटी में एक फॉल्ट लाइन है कि आप उनको एक इन्फॉर्मेशन एक्सेस दो, उनके पास वो स्पेसिफिक एजुकेशन नहीं है कि वो इन्फॉर्मेशन को कैसे प्रोसेस करे। एंड प्लेटफॉर्म का ये इशू है कि वो लोग जानते हैं कि जितना आप उन कस्टमर्स को रिटेन कर पाओगे, जितना ज़्यादा कंटेंट दिखा पाओगे, उतना वो लोग को पैसा मिलेगा। तो ये दो मेरे हिसाब से प्राइमरी इश्यूज है। हा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे की एखाद्या विशिष्ट समुदायाला, म्हणजे भारतामध्ये प्रामुख्याने ते मुसलमानांच्या बाबतीत होतं आहे, आणि त्याच्यामागची एक इकोसिस्टम कशा प्रकारची, मग ती आर्थिक असू शकते, ती सामाजिक तुमच्या इन्फ्लुएन्सची असू शकते, आणि मग आमच्या इकडच्या एखाद्या कलाकाराला वाटतं की राहुल गांधींचं आडनाव राहुल खान आहे, आणि हे म्हणजे इतक्या वेळा डिबंक करून झाले की आता अल्ट न्यूजवाला पण कंटाळेल की किती वेळा ते दाखवत बसायचं की राहुल गांधी गांधी है। पण यहाँ पे है एक, यहाँ पे कलाकार हैं महाराष्ट्र में, उन्होंने हाल ही में ऐसा वक्तव्य किया था कि राहुल गांधी गांधी नहीं है, खान है, और फिर वो एक उसकी बहुत पुरानी, बहुत बार डिबंक की गई स्टोरी वो फिर से बताते रहते हैं और लोग वो सब्सक्राइब करते रहते हैं। आलू सोना वाली स्टोरी, और आई मीन ऐसी सब वो पॉपुलर हो जाता है। एक बार आप बोलते रहो, जैसे रिलीजियस होता है वैसे ही कोई भी नरेटिव आप दोहरा रिपीट करते रहो, वो रियल हो जाएगा। एक्झॅक्टली। मला इथे या सगळ्यामध्ये एक प्रश्न जो मी अलकाला विचारणार, आणि नॉट बिकॉज कारण ती महिला आहे, पण एक विषयाचा भाग आहे म्हणून, सोशल मीडियावरती अनेक महिला आहेत, आणि मधल्या काळात अशी काही उदाहरणं घडली की जर का बरोबर महाशक्तीची बरोबर ताकद जर का मागेल असेल तर एक ट्रेंड हा प्रचंड मोठा बदलाव करणारा ठरू शकतो। एका फार वेगळ्या पातळीला मी त्याचं कौतुकही करेन की अशी ताकद मीडियाची दाखवून दिलेली आहे की जी प्रत्यक्ष कॉमर्सवरती सुद्धा इफेक्ट करू शकते। तुमच्या कपडे कोणते आहेत, तुम्ही काही विशिष्ट परिधान करता की नाही करत, मग ती टिकली असेल, नाही तर कपडे असेल, नाही तर बुरखा असेल। जनरली असं म्हणतात की जगामध्ये कोणत्याही विपदा, आपदा, संकट, अडचणी यातली स्त्री ही दुहेरी अन्यायग्रस्त होते। एकतर तो अन्याय म्हणून, किंवा तो आजारपण किंवा नैसर्गिक आपत्ती असेल तर, आणि दुसरी गोष्ट ती स्त्री असते, त्याचे मल्टिपल सामाजिक आस्पेक्ट्स, त्यामुळे ती दुहेरी अन्यायग्रस्त होऊन बसते। त्याचे बाकी पुन्हा लेयर्स आणखी वेगळे आहेत की मागासवर्गीय स्त्री असेल, अल्पसंख्याक स्त्री असेल, त्याच्यात आपण जायला नको। माझा प्रश्न असा आहे की ज्या स्त्रियांच्या अपलिफ्टमेंटसाठी जगभरात, आणि आपण महाराष्ट्रापुरता भारतापुरता बोलूयात, की एवढ्या मोठ्या गोष्टी घडलेल्या, लोकांनी बलिदानं दिलेली आहेत, आयुष्य हयात घालवलेली आहे, त्याच मातीमध्ये त्याच स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर, त्याच विवेकावरती घालणारी बीजं, वैचारिक बीजं, त्या स्त्रियांमध्ये कशी काय असू शकतात? त्या स्त्रियांना माहिती आहे की आपला इतिहास कोणता आहे, तरी स्वतःच्या आवडीने बेड्या सोबत घेण्याची एवढी आस का लागलेली त्यांना? या महाराष्ट्रात असे राज्यपाल होऊन गेले ज्यांनी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंची उघडपणे टिंगल केली, आणि महाराष्ट्राने शांतपणे ती पचवून घेतली। काही तुरळक आंदोलनं झाली, त्यामुळे तू जो प्रश्न विचारतोयस, आश्चर्य अजिबात वाटत नाही। या स्तराला महाराष्ट्र पोचलेला आहे हे मला सांगायचं आहे। आपण पुरोगामी करतोच वेगवेगळ्या पद्धतीने निषेध, आंदोलनं, पण जी जनता आहे, जो पब्लिक असं आपण जो म्हणतो, त्यांच्यामध्ये आज हे पोचवलं गेलेलं आहे की सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिकाच नव्हत्या। आज फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप्सवर जर कुठला सत्यधर्माच्या निमित्ताने कार्यक्रम शेअर केला गेला तर तो हिंदू विरोधी आहे असं उघडपणे लिहिलं जातं। हे कदाचित आपल्याला माहिती नसेल, तुम्हाला म्हणजे इथल्या काही जणांना, कारण इको चेंबरमध्ये पण आपण राहतो, आपल्याला असं वाटतं असं कोण करतं, पण हे सगळं राजरोसपणे सुरू आहे। तर जिथे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुलेंना मानत नाही, तर तिथे तू जे म्हणतोयस की आपली बीज परंपरा आणि सगळं, हे तर खूप दूरची गोष्ट आहे। आणि तुम्ही नऊवारी नेसणं, आणि भले एक दिवस तुम्हाला बाईकवर बसायला देणार, पगडी घालून फेऱ्या मारायला लावणार, पण दुसरीकडे तुम्हाला हे सांगितलं जातंय की 9 मुलं जन्माला घाला, कारण तो बागुलबुवा धर्माचा, दुसऱ्या मायनॉरिटीचा तुम्हाला दाखवला जातोय। आणि उघडपणे ही कोणी विधानं केलेली आहे, तुम्ही काढून थोडा अभ्यास पण करा, की हिंदू महिलांनी 9 ते 10 मुलं जन्माला घातली पाहिजेत, असं आज सत्तेमध्ये असलेल्या राजकीय पक्षाशी
सुरक्षेशी संबंधित संघटनांचे प्रमुख सांगत आहेत. त्यांच्या ज्या आखाडा परिषदा होतात त्याचे तुम्ही जाहीरनामे काढून वाचा, ते काय सांगतात. लव जिहादचं मूळ तुम्हाला तिकडेच सापडेल आणि अशा अनेक विविध प्रकारच्या महिलांवर बंधनं घालणाऱ्या ज्या ऑर्डर्स आहेत सो कॉल्ड, त्याचा जन्म किंवा त्याचं रूट्स कुठे आहेत ते तुम्हाला सापडतील. आणि हे काही नवीन नाही आहे, हे आपल्याला माहिती आहे. एका प्रकारे आपण हे सगळं खपवून घेतलेलं आहे आणि महिलांना सातत्याने हीच संस्कृती आहे असं सांगितलं जातं. यात तुमचं भलं आहे, तुमचं भलं काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आणि त्यामुळे तुम्ही हे करा. आणि दुर्दैव आहे की महिला त्याला बळी पडत आहेत, त्या पडू नयेत यासाठी देखील तेवढीच मोठी ताकद काम करते. 2024ला कदाचित काही वेगळं रूप दिसेल. निवडणुका हे लोकशाहीचं फक्त एकमेव रूप आहे असं मी मानत नाही. लोकशाही वेगवेगळ्या प्रकाराने काम करते. अर्थातच निवडणुका या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे 2024मध्ये तू जी स्त्री शक्ती मतदार म्हणतोयस तो कसा वेगळा काम करतोय हे आपण बघू. मी सध्या एक जी OTTवर सिरीज बघते, द हँडमेड्स टेल म्हणून, तर ज्यांना इंटरेस्ट आहे, कारण मगाशी हे सगळं जे बोललं गेलं ना ते त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि पूर्णपणे महिलांवर राजकीय दबाव ज्यावेळी येतो त्यावेळी काय होतं हे खूप उत्कृष्ट पद्धतीने, खूप त्रास होतो पण अर्थातच महिला कशा फाईट बॅक करतात हे देखील तुम्हाला बघायचं असेल तर ती नक्की बघा असं मी सुचवेन. आणि त्यामुळे मला असं वाटतं प्रसन्न की आपण असं मानूया नको की महिला शक्तीला काहीतरी गांगारून ठेवतेय एक बाजू. परवा छायादातारांचा लेख होताच या सगळ्या विषयी, अमृतकाल आणि महिला. फॅसिझमची ताकद ही आहे की हे सगळे जे आपण लिहितोय ना याचा वापर ते महिलांवर करतायत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची पुस्तकं, त्यांचं लेखन, त्यांचं भाषण, अनिसाचं संपूर्ण काम, नंदिनीने काल इथे पुण्यात केलेलं जे काम आहे, अशी प्रदर्शनं 2023मध्ये फुल्यांच्या पुण्यामध्ये भरवावी लागत आहेत की जटा कापतोय आम्ही, आज 250 महिलांच्या जटा कापल्या. म्हणजे खरंच हा पुरोगामी महाराष्ट्र आहे का हे प्रश्न आपण विचारूया. अर्थातच त्याला उत्तरं सातत्याने दिली जात आहेत आणि ती दिली जातील असं मला वाटतं. फॅसिझम हा महिलांवर अर्थातच पहिला अटॅक करतो. महिलांचं शोषण अंधश्रद्धांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर होतं. विविध प्रकारचे आजार असतात. आता परवा ट्विटरवर एक व्हिडिओ बघितला, पिरियड्समध्ये जो पेन होतं तर त्याच्यासाठी महिलांच्या पोटावर खूप जोरात एक बाबा मारतोय. आय गेस कर्नाटकचा का राजस्थानचा तो व्हिडिओ आहे. आता मला असं सांगा, आपण ज्या विज्ञानाचं बोलतोय, एंडोमेट्रियोसिसचा त्रास होत असेल म्हणून बायकांना पिरियडमध्ये प्रचंड पेन होतंय याची जगभरामध्ये चर्चा होतीये. पिरियड लीवबद्दल बोललं जात आहे. कॉर्पोरेट्समध्ये याविषयीच्या चर्चासत्र आणि जाणीव जागृती केली जाते. केंद्र सरकारचं जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी काम करणारी संस्था आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये KEMच्या जवळ त्यांचं ऑफिस आहे, तिथले रिसर्चर राहुल गजभी असतील आणि इतर सगळेजण याच्यावर अभ्यास करतायत. ग्रामीण भागात जाऊन कॅम्पेन्स घेत आहेत, महिलांना आणि पालकांना जागृती देत आहेत की लवकरात लवकर याची कशी महिलांना समज येईल. कारण त्याचा परिणाम असे होतात की महिलांना मुलं होत नाहीत, पण मग महिलांना मुलं होत नाहीत म्हणून कुठल्या तरी बाबाकडे नेऊन त्याला उभं केलं जातंय आणि ती मूल होणारच नाहीये कारण तिच्या मूळच्या आजारावरच उपाय झालेला नाहीये. तर इथे विज्ञान आणि हे जे सगळे आपण जे फॅक्टर्स आज बोलतोय ते इथे असे काम करतात. पण होतं काय, आज एंडोमेट्रियोसिस सारख्या टेक्निकल गोष्टीला 70 शब्दाची जागा मिळते आणि अशा बाबाला सोशल मीडियावर सर्वाधिक प्रसिद्धी मिळते. आणि जरी कुठे मनामध्ये असलं की आपण डॉक्टरकडे जाऊन तपासून घेऊ, तरी एखाद्या गरीब किंवा गरजू पालकांपर्यंत व्हॉट्सॲपवर तो बाबाचा व्हिडिओ जेव्हा पोचतो ना तेव्हा त्याला असं वाटतं मैंने तो सब कर लिया, चलो ये भी करके बाबा के पास भी बेटी को लेके जाके देखता हूँ, उसका ये जो हो रहा है उसी का प्रॉब्लेम है. पिरियडमध्ये पेन होणं हे त्या बाईचाच प्रॉब्लेम आहे अशी आपल्याकडे धारणा आहे. शिकलेल्या गायनेकॉलॉजिस्ट देखील बाईला हेच सांगतात की तुझं पेन थ्रेशोल्ड वाढव. अशा देशामध्ये महिलांवर अजून बंधनं येणारच आहेत आणि त्यामुळे हे जे सगळं एकात एक मिसळलेलं आहे ना त्याचे परिणाम बायकांवर होतात. मला फक्त एक छोटासा मुद्दा ऍड करायचा आहे, जो आप बात कर रहे थे सोशल मीडिया मतलब ये सब कैसे हो रहा है. तर तुम्हाला आठवत असेल की अनेक पुरोगामी किंवा लिबरल लोकांनी कम्प्युटर ज्या काळात आले तेव्हा त्याला विरोध केला होता आणि या विरोधामध्ये सक्रिय असलेल्या एका व्यक्तीने शेअर केलेला हा अनुभव आहे. कदाचित ते जर कधी सार्वत्रिक पद्धतीने हा अनुभव सांगतील तर तो अधिक इनपुट्स असतील त्याच्यामध्ये असं मला वाटतं. ज्यावेळी संगणक युग आलं तेव्हा ज्या ज्या लोकांनी त्याला विरोध केला तो संगणकाला विरोध केला. त्या व्यक्तीने असं मला सांगितलं की आम्ही संगणकाला विरोध न करता संगणक शिक्षण हे गरीब गरजू बहुजनांपर्यंत पोहोचेल अशी मागणी करायला हवी होती. पण आमच्या लक्षातच आलं नाही की संगणक येणार म्हणजे काय क्रांती आणि काय बदल घेऊन येणार. आणि त्यामुळे आज असं होतंय की मिसइन्फॉर्मेशन क्यों हो रही है, बिकॉज देयर इज अ डिजिटल इलिटरसी. दे डोंट नो द टूल्स टू व्हेरीफाय द इन्फॉर्मेशन. अँड सो इट इज आवर ड्युटी टू क्रिएट दॅट डिजिटल लिटरसी. आणि त्यामुळे आपली पण आंदोलनं, प्रतीकं, आपल्या डोक्यामध्ये असलेले बायसेस,
तंत्रज्ञान विज्ञानाला आपण विरोध करतोय का, हे देखील चळवळी करणाऱ्या आपण कार्यकर्त्या म्हणजे तुमच्यामध्ये अनेक जण आहेत, आमच्यासारखे पत्रकार जे या विषयावर लिहितात आणि चळवळी कव्हर करतात, ही आमची देखील एक महत्त्वाची जबाबदारी बनते की हे आम्ही कशा पद्धतीने करणार आहोत. त्यामुळे 70च्या दशकामध्ये किंवा कधी कम्प्युटर आला, मी विसरले एक्झॅक्ट डेट, 90च्या दशकामध्ये ज्यावेळी संगणक आला आणि ते तुम्ही बातम्या काढून बघा कोणी कोणी विरोध केले होते. आणि आपण आता त्यांच्या मुलाखती घेऊया की एक वेव त्यांनी मिसरीड केली का पूर्ण सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी, आणि कदाचित त्याचे परिणाम आता आपल्याला मिसइन्फॉर्मेशनच्या हे जे वणवा पसरलाय त्याने दिसतोय का, हा बदलला असता का लोकांना जर तंत्रज्ञान कळलं असतं. तेच मी एआयच्या बाबतीत म्हणेन. परवा बांगलादेशच्या एका मुलीने हे केलंय की डीप फेक असे केले जात आहेत की फोटो तुमचा आणि तिला पूर्ण नेकेड करून तिच्या कॉन्टॅक्ट्स हॅक करून सांगितलं जात आहे की हे व्हिडिओ मी शेअर करीन. तर तिने असं सांगितलंय की तुम्ही घाबरू नका, डीप फेक काय आहे ते समजून घ्या आणि या विरोधात लढायला सज्ज व्हा. मला असं वाटतं एआय असेल किंवा हे सगळी तंत्रज्ञान असतील याबद्दल आपण मोकळेपणाने सतत बोलत राहिलं पाहिजे. त्याला विरोध करणं म्हणजे प्रगती नाही, त्याला विरोध करणं म्हणजे प्रागतिक दृष्टिकोन नव्हे. ते समजून एआय प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने, प्रत्येक पत्रकाराने त्याचा वापर, त्याचे दुष्परिणाम, त्याचे चांगले परिणाम, त्याची स्ट्रेंथ समजून घ्यावीच लागेल. तर सुल्ली डील्स बुल्ली डील्स जे झालं, जिथे महिलांना अटॅक केलं गेलं, वो क्या था, उसका रिपोर्टिंग हम अच्छी तरह से कर सकते हैं और उसके खिलाफ खड़े होके आवाज दे सकते हैं, एवढं मला वाटतं. हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे जर का तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सुद्धा व्हॉट्सॲप ग्रुपवरती गेलात तर कॉन्झर्वेटिव्ह अशा अर्थानं मतांचं विशेषतः धार्मिक अंगाने, सांस्कृतिक धार्मिक अंगाने, हे आपलं आहे या अंगाने हे मांडणारे बहुसंख्य या आपल्या महिला नातेवाईक असतात. आणि मग एकदा त्याला अशा प्रकारे अधिमान्यता मिळाली की मग कोणीतरी म्हणतं की विशिष्ट तिथीला झालं की मुलगा, विशिष्ट तिथीला झालं की मुलगी, आणि शेवटी मग अगदी आंबा खाऊन सुद्धा बाळ होऊ शकतं. आता होऊ शकत असेल तर असेल सुद्धा, म्हणजे काय आहेत आता जर का त्या विचारसरणीला मांडणारे लोक असेल तर ते म्हणतात आंबा खा आणि तुम्हाला पुत्रप्राप्ती होऊ शकते. तर आणि या सगळ्याला चेष्टा म्हणून आपण घेतो, पण तुम्हाला सांगतो हे सगळं मानणारा मोठा वर्ग तयार होतोय. ज्या महिला एकमेकांच्या खरं तर स्वाभाविकरित्या लिंगभावाच्या अर्थाने कॉम्रेड्स असायला पाहिजेत, त्या एकमेकींच्या विरोधात किंवा विशिष्ट समुदायातल्या महिलांच्या विरोधात कॅम्पेन सुरू करतात, तेव्हा मात्र तो मुद्दा मला प्रश्न म्हणून विचारावा असं वाटतो. मी आशिषकडे इकडे जाईल. आणि एक फक्त तिघांना, ऐसी बात नहीं है कि सिर्फ मैं ही सवाल पूछूंगा और आप सिर्फ सुनते रहेंगे या आप सिर्फ जवाब देते रहेंगे. अगर आपको लगे, जैसे अभी अलका ने कहा, अगर आपको किसी बात को और आगे लेके जाना हो या आपको शायद इंट्रा कॉन्वर्सेशन करना हो, सवाल पूछना हो, तो आप बिल्कुल पूछ सकते हैं. माझी फक्त एक विनंती, मला वेळेचं फक्त कोणीतरी मग भान करून द्या, नाही तर सुरू राहील. आम्ही तयारच आहोत बोलायला इकडे. सो आशिषला मला प्रश्न विचारायचा आहे की आशिष, या परिस्थितीमध्ये जो आपला मुद्दा चाललेला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, याच्या व्याख्या या आपल्याला माहीत आहेत आणि आपण त्याचे समर्थक आहोत, आपण ते मानतो. डिस्पाईट ऑफ दॅट, जर का जगामध्ये हा राईट विंग वाढत असेल, आपण ज्याला एक ढोबळ मानाने उजवी विचारसरणी म्हणतो, भारतात वाढत असेल, पण काहीतरी त्यांच्यामध्ये पण काही आहे का? कदाचित आपण चुकतोय का त्यांना समजून घेण्यामध्ये? ती माणसं कोणी शादीसुदी नाहीत, उच्च शिक्षित माणसं आहेत विविध क्षेत्रातली, ते ह्याचे विविध मुद्दे मांडायला म्हणतायत, इतिहासातलं परिशीलन करू लागलेले, सायन्सबद्दल सुद्धा ते करू लागलेत आणि त्यांचा विश्वास बसतोय. त्यांना इतकं समर्थन मिळतं की आता त्यांची पॉलिटिकल पॉवर प्रत्यक्ष सत्तेमध्ये आहे. कदाचित त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊया. तुला असं काय वाटतं का की त्यांचे हे पण 2-4 मुद्दे आहेत, असं होतंय का? ती माणसं ऐकत का नाहीत की जे ऑब्व्हियसली आपल्याला 1+1=2 दिसतंय? चांगला प्रश्न आहे प्रसन्न, कारण की हा आपल्या सगळ्यांनाच पडतो की आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी असा एक आपला चुलत भाऊ, आतेभाऊ, एक मावशी, काका कोणीतरी असतात, आणि किंवा आपला एखादा मित्र असतो आणि जो अतिशय हुशार असतो किंवा जी समजूतदार असते, आणि एकदम ते काहीतरी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतात आणि आपल्याला असं वाटतं बाप रे, तुझे असे विचार आहेत. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की अरे हा दिसायला तर ठीक आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे बँकेत चांगली नोकरी करतोय किंवा इंजिनियर आहे, आणि अचानक एकदम हे काय झालं याच्या विचारांना. तर मला असं वाटतं की तिथे आपण स्वतः पण विचार केला पाहिजे की असं नेमकं काय झालं असेल की याचा विचार एवढ्या अवैज्ञानिक गोष्टींवरती किंवा अविवेकी गोष्टींवरती बसायला लागला आहे. तो विचार आपण नाही करत, आणि मला असं वाटतं तो आपला पण प्रॉब्लेम आहे. आता ध्रुवीकरण वाढतं आहे, आणि प्रतीक त्याच्याविषयी बोलले की हे जे अल्गोरिदम्स आहेत सगळे, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, हे सगळे अल्गोरिदम्स जे आहेत ते कशासाठी आहेत, तर त्या कंपन्यांना नफा कमवता यावा यासाठी आहेत. फेसबुकला काही जगाचं कल्याण करायचं नाही आहे, फेसबुकला प्रॉफिट कमवायचं आहे. मग तो कसाही कमवला तरी चालेल, त्यासाठी काही लाख लोकांची घरं जळाली म्यानमारमध्ये, त्यांना काही फार फरक पडलेला नाही आहे. सो अशा वेळेला हे जे काही फ्रेंड्स ऑफ फ्रेंड अल्गोरिदम आहे, ज्याच्यामुळे यांना वेगळीच बातमी जाते, यांनी सांगितलं, त्यांनी टनेल विजन समजावून सांगितली की त्यांना जर वाटतं, एखादी गोष्ट त्यांना वाटत असेल की बाबा लस बेकार आहे, तर त्यांना तशाच बातम्या येतील. मला जर वाटतं लस चांगली, तर मला तशाच बातम्या येतील, आणि मग माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही तशाच येत राहतील, माझ्या मित्रमैत्रिणींना. सो हे जे फ्रेंड्स ऑफ फ्रेंड अल्गोरिदम आहे, याच्यामुळे यांचं वास्तव वेगळं आहे, माझं वास्तव वेगळं आहे, सगळ्यांची वास्तवही वेगवेगळी होत चालली आहेत. या अशा परिस्थितीमध्ये समाज एकमेकांपासून, म्हणजे समाजातली माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत. म्हणजे जर यांना वाटत असेल की लस बेकार आहे, लशीचा काही उपयोग नाही आहे,
तर हे दिवसरात्र गुगल असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, त्यांना तशाच गोष्टी देत राहील आणि त्यामुळे त्यांचं ते मत इतकं पक्कं होईल, इतकं घट्ट होईल की ते म्हणजे बोलायला पण तयार नसतील. म्हणजे जर समजा हे सेंटर आहे, हे सेंटरपासून इतक्या दूर जातील की ते संवादाला सुद्धा तयार नसतील. आणि मी पण मला लस किती चांगली आहे आणि ही माणसं किती मूर्ख आहेत अशा स्वरूपाच्या इतक्या बातम्या, इतक्या गोष्टी मिळत राहतील की मी पण या सेंटरपासून दूर 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 सरकत जाईल. प्रॉब्लेम आपल्याला असं वाटतं प्रॉब्लेम यांच्यात आहे, प्रॉब्लेम मला असं वाटतं माझ्यातही आहे ना, मी पण संवाद नाही साधत आहे. पोलरायझेशनचे जर आपण आकडे पाहिले ध्रुवीकरणाचे, भारताचा त्याचा नीट डेटा अवेलेबल नाही आहे, पण जर आपण ध्रुवीकरणाचे युरोपातले आणि अमेरिकेतले आकडे पाहिले तर लक्षात येतं ध्रुवीकरण दोन्ही बाजूंना होतं आहे. उजवीकडे पण होतं आहे, डावीकडे पण होतं आहे. म्हणजे जितका उजवा टोकदार होतो आहे तितकाच डावाही टोकदार होतो आहे. आणि जो लेफ्ट ऑफ सेंटर आहे किंवा जे स्वतःला लिबरल म्हणतात आपल्यासारखी माणसं, यांच्यामध्ये पण एक प्रकारचा अहंकार आहे, इंटलेक्च्युअल ॲरोगन्स आहे. हे मूर्खे आहे, त्यांना काय कळते, बोलायचंच नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही दरी इतकी वाढत चालली आहे, म्हणजे प्रतीक एवढ्या दूर जातील आणि मी एवढ्या दूर जाईन की कितीही मग नंतर ओरडून ओरडून बोलायचा प्रयत्न केला तरी आमच्यात संवाद नाही होणार. त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्या जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर हे अंतर खूप वाढत चाललं आहे आणि दोन्ही बाजू एकमेकांना समजून घेत नाही आहेत. आणि थोडंसं मागे जायचं झालं तर फेक न्यूजच्या बाबतीत पण मला हे वाटतं की फेक न्यूजची म्हणजे सुरुवात कुठून झाली तर म्हणजे फेक न्यूज अनादी काळापासून होत आलं आहे. म्हणजे अगदी दवंडी पिटत होते तेव्हापासून फेक न्यूज होत्याच, त्याला वेगवेगळं स्वरूप होतं. पण मला आत्ता बातमीमध्ये याच्यावरती जे फेक न्यूज येतं आहे त्याचा स्फोट कुठे झाला तर मला वाटतं पत्रकारितेचं लग्न ज्या वेळेला सोशल मीडियाशी झालं तेव्हा तो स्फोट झाला. कारण की मग तेव्हापासूनच हे फ्रेंड ऑफ फ्रेंड अल्गोरिदम आलं. कारण की पूर्वी काय व्हायचं, आता तुम्ही पुण्यात आहात, तुमच्यापैकी बरेच लोक सकाळ वाचत असतील, लोकसत्ता वाचत असतील, सगळ्या जणांच्या घरी एकच सकाळ यायचा. तो अख्खा सकाळ, त्या सकाळमध्ये 100 बातम्या असतील, त्या सगळ्या बातम्या सगळेजण वाचायचे. आता काय होतं आहे, यांना वेगळी बातमी जाते आहे, मला वेगळी बातमी जाते आहे, हे काय वाचतायत मला माहीत नाही, मी काय वाचतो यांना माहीत नाही. सो अशामुळे मग लोकांना गुपचूप त्यांच्या मोबाईल फोनमध्ये काय काय वाचायला दिलं जातं हे कळण्याचा काही मार्ग नाही. त्यामुळे आता आपण सगळेजण इथे बसलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री हे वेगवेगळं काही काही वाचतंय आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या या सगळ्या रियालिटीज तयार होत आहेत आणि मग तो प्रॉब्लेम वाढत चालला आहे. पण थोडंसं जर एक पाऊल मागे टाकायचं झालं की मुळात जर मला एखादी अशी गोष्ट दिली जाते तर माझा त्याच्यावर विश्वास का बसतो. म्हणजे जर मला सांगितलं गेलं, सुशांत सिंग राजपूत का अगर हम एग्जाम्पल ले की सुशांत सिंग राजपूत, दिवस रात्र काही न्यूज चॅनल्सनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूतचा खून झाला, सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही. 4 सरकारी संस्थांनी हे सांगितलं की सुशांत सिंग राजपूतने आत्महत्याच केली, 4 सरकारी संस्थांनी सांगितलं. पण तरीही आज देशामध्ये मध्यंतरी कोणीतरी सर्वे केला होता, आय थिंक 12% का काहीतरी भारतीयांना वाटतं की सुशांत सिंगने खून केला, असं त्याचा खून झाला आहे. तर हे सगळं का, कारण की लोकांना कोणत्या बातम्या दिल्या जात आहेत हे आपल्याला माहिती नाही, त्यांच्या मोबाईल फोनमध्ये काय आहे ते माहिती नाही. पण जसं मी म्हटलं थोडंसं अजून मागे जायचं झालं तर लोक याच्यावर विश्वास का ठेवत आहेत. तर मला असं वाटतं की कुठेतरी पूर्वी त्यांचा विश्वासघात झाल्याची त्यांच्या मनात भावना आहे. पुन्हा मी दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, मला ते पटतंय असं अजिबात नाही बरं का, मी फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण की हे बोलणं खूप सोपं आहे की अरे मूर्ख आहेत ते, कशावरही विश्वास ठेवतात. पण ते का ठेवतात विश्वास, ते शिकले सवरलेले लोक आहेत. कारण की समाजातला एक असा वर्ग होता की ज्यांना नेहमी वाटत होतं की माझं जे म्हणणं आहे, माझं जे विचार आहेत ते मीडियामध्ये त्याचं कुठे प्रतिनिधित्व नाही आहे, त्याचं प्रतिबिंब दिसत नाही आहे, असं त्यांच्या मनामध्ये एक सतत भावना होती. अनेक वर्ष ती भावना मनामध्ये त्यांच्या घर करून होती. आणि मला असं वाटतं की याच्यातून मग एक प्रकारचा अविश्वास माध्यमांमध्ये आणि त्या समाजाच्या वर्गामध्ये निर्माण झाला आणि तो आता सोशल मीडिया वगैरे सगळं आल्यानंतर आपल्याला पुढे येताना दिसतोय. सो तो विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न मला असं वाटतं व्हायला हवा. पण आता मला कदाचित असं वाटतं की खूप उशीर झाला आहे का हे सगळं करण्यासाठी. कारण की आता हे इतके दूर गेलेत आणि मी इतका दूर गेलो आहे की संवादच होऊ शकत नाही आहे. ती मधली स्पेस इतकी कमी होत चालली, इतक्या झपाट्याने कमी होती आहे की तुमच्या पण अनेक मित्रमैत्रिणी असतील, तुमचे अनेक नातेवाईक असतील ज्यांच्याशी आता आपण बोलूच नाही शकत अनेक विषयांवरती. सो ती स्पेस ही श्रिंक होती आणि मला असं वाटतं की त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत, कारण की वेळीच आपण पण संवाद साधण्याचा प्रयत्न नाही केला. आशिष साहेब म्हणणं मला इतकं यासाठी पडतं की अनेक मंचांवरून असे परिसंवाद झाले आणि मला हे नेहमी माझं स्वप्न होतं असं काही करता आलं तर कधी मे बी अन्निशा पुढच्या अशा कार्यक्रमामध्ये की जिथे खरोखर राईट विंगचे सुद्धा प्रतिनिधी असतील. आशिष इकडे त्या अर्थानं आपण स्वतःला सेंट्रिस्ट मानत असतो, पण खरोखर राईट विंगचे असतील ते म्हणतील अहो नाही पण आमचं म्हणणं आहे ना, या असं अशा गोष्टी आहेत, आमचं असं त्याबद्दल म्हणणं आहे, ऐकून तर घेऊयात की त्यांना कळू तर दे की ज्यांना आपण विरोध करतो ते आपलं ऐकायला तयार होतं, आता आपली पाळी आपल्याला त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यामुळे आशिषचं म्हणणं मला महत्त्वाचं वाटतं. आय होप मी आता शेवटचा राऊंड सुरू करेन, कारण 1.5 तासाची वेळ दिली होती आयोजकांनी. मला फक्त एक प्रश्न प्रतीकना विचारायचा. जरूर विचार. मुझे बहुत दिनों से ये सवाल था मेरे मन में. पहले मैं मराठी में पूछता हूँ, फिर आपसे हिंदी में पूछता हूँ. माझ्या मनात हा खूप दिवसांपासून प्रश्न होता की मी जेव्हा जेव्हा ऑल्ट न्यूज किंवा कोणत्याही
फेक न्यूज डिबंक करणाऱ्या वेबसाईट्स पाहतो किंवा माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एवढं येत नाही, पण माझ्या आईच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जे काही मेसेजेस येतात ते सगळे बघतो. त्यावेळेस मला असं वाटतं की त्यातले बरेचसे जे खोटे मेसेजेस असतात, दादांत खोटे मेसेजेस असतात, ते साधारणतः उजव्या बाजूने आलेले असतात. मी असं म्हणत नाही की काँग्रेस किंवा डावे खोट्या बातम्या पसरवत नाहीत, तेही पसरवतात, पण त्या तुलनेने कमी दिसतात. तो मुझे आपसे ये पूछना है कि जो फेक न्यूज़ इतनी बड़ी मात्रा में आती है, तादाद में आती है, तो क्या सचमुच में राइट विंग से ज़्यादा फेक न्यूज़ आती है या फिर कांग्रेस या लेफ्ट पार्टियां जो है उनके यहाँ से भी फेक न्यूज़ आती है, पर मतलब क्या वो सचमुच में, आई मीन, इज इट 50-50 और इज इट लाइक 90-10? और अगर ऐसा है कि राइट विंग से ज़्यादा आती है तो क्यों आती है? आप कभी आपने इसके बारे में सोचा है? फेक न्यूज़, देखिए फेक न्यूज़ एक साधन है ना, एक टूल है. तो एक पॉलिटिकल पार्टी को एक टूल मिलेगा तो हर पॉलिटिकल पार्टी यूज़ करेगी. लेकिन अगर सवाल है कि कहाँ से ज़्यादा आती है, जो काम किया है उसके हिसाब से मेरी समझ है कि डेफिनेटली राइट विंग से ज़्यादा आती है. और उसका दो रीज़न है, क्योंकि अगर कांग्रेस से फेक न्यूज़ आए तो मानो नरेंद्र मोदी का एक वीडियो चला दिया, एक काट के वो लोग वीडियो चलाते हैं कि मैंने पढ़ाई नहीं किया, ऐसा कोई एक वीडियो, वो भी 9-10 सेकंड का वीडियो चलाता है. आगे जाके बोलते हैं लेकिन मैंने लॉन्ग डिस्टेंस पढ़ाई की. अभी वी वोंट गोइंग टू डिग्री इशू, लेकिन बोलते हैं कि लॉन्ग डिस्टेंस पढ़ाई की, वो काट के डालते हैं. तो मिस इन्फॉर्मेशन का क्या उपयोग है कि आप पॉलिटिकल एडवर्सरी को अटैक करो, चाहे वो कोई राहुल गांधी को अटैक कर रहा है, कोई केजरीवाल को अटैक कर रहा है, कोई नरेंद्र मोदी को अटैक कर रहा है. लेकिन बीजेपी का और एक फेक न्यूज़ है, वो सोसाइटल चेंज करना चाह रहा है कि एक मेजॉरिटेरियन व्यू बनाना चाह रहा है, जहां वो चाहे वो मुसलमान समुदाय हो चाहे क्रिश्चियन समुदाय, वो उन लोग को ऐसे दिखाना चाह रहा है कि इंडिया में जो भी इश्यूज़ है ये इन लोग के लिए है. तो वो जो एक स्पेसिफिक प्रकार का जो फेक न्यूज़ आता है वो बाकी पार्टियों से नहीं आता. उन लोग बाकी पार्टियों से वो बोल के कोई फ़ायदा नहीं है. लेकिन बीजेपी के जो खेमे से जो एक फेक न्यूज़ आता है जहाँ जो समुदाय को अटैक किया जा रहा है, वो डेफिनेटली इज स्पेसिफिक टू बीजेपी. और इसलिए अगर आप मात्रा देखो तो ज़्यादा हो जाती है. दूसरा ये है कि अभी आप सिर्फ सोशल मीडिया हेड्स देखो, अमित मालविया देखो, या अभी कांग्रेस में से कौन है, सुप्रिया श्रीनाथ, और आपका कौन है मुझे याद नहीं, इधर जो भी हो, आप सोशल मीडिया हेड्स को भी आप कंपेयर करो. अगर आप अमित मालविया का टाइमलाइन देखोगे तो देयर इज नो डाउट कि वहाँ से एक तो शेमलेसनेस है कि पता है, सब लोग को पता है, सब लोग को पता है कि वो गलत खबर है, लेकिन वो डिलीट नहीं करेंगे. आज तक एक ही डिलीट किया है मुझे, जब तक मुझे याद है, वो क्योंकि बहुत उस पर कॉन्ट्रोवर्सी खड़ा हो गया, तो नेहरू का एक कोलाज बनाया था जिसमें नेहरू अलग अलग महिलाओं के साथ थे कि देखिए ये कैसा इंसान है. लेकिन उसमें से 3 फोटो तो नेहरू की अपनी खुद की सिस्टर के साथ थी और एक फोटो नीस के साथ थी. तो और वो एक ही आज तक मेरे हिसाब से अमित मालविया ने डिलीट किया है. तो मेरी तो यही समझ है कि वो लोग समझ चुके हैं कि कैसे नैरेटिव बिल्डिंग करना है. और ये सिर्फ सोशल मीडिया से कहाँ जाता है, मेन स्ट्रीम मीडिया में भी तो जाता है. जैसे रशिया यूक्रेन वॉर में एक न्यूज़ चला दी गई कि नो फ्लाई जोन में एक फ्लाइट जा रहा है इंडियन स्टूडेंट्स को पिकअप करने के लिए. अभी वो किसी एक वेबसाइट पे ग्लिच था तो सोशल मीडिया पे चला, मगर सोशल मीडिया पे चला तो सब मेन स्ट्रीम मीडिया ने चला दिया, टीवी वालों ने. तो और वो लोगों ने भी डिलीट नहीं किया. तो ये एक सिस्टमैटिक हो गया है कि चला दो, कोई अकाउंटेबिलिटी का सिस्टम नहीं रहा है ना, कि कोई किसी को अकाउंटेबल बना ही नहीं रहा है. तो एक जो सवाल मैं प्रतीक आपके पास ही आने वाला था कि एक जगह पे आप गवर्नमेंट यहाँ पे ऐसा डिसाइड कर रही है कि फेक न्यूज़ क्या है या क्या नहीं है, क्या एंटी गवर्नमेंट है, वो सब हम डिसाइड करेंगे. और वो आने वाले बिल तो इतने इंपॉर्टेंट है कि सबकी क्लासेस, पूरे देश की क्लास लेनी चाहिए कि भैया क्या आने वाला है आपके ऊपर. मेरा सवाल ये है कि अभी जैसे कि बागेश्वर बाबा है, उनका धर्म प्रचार के बारे में कुछ कहना नहीं है. बात यह है जब ये वो कहते हैं कि वो मन की बात जान लेते हैं, मुझे आशीर्वाद प्राप्त है और मैं मन की बात जान लेता हूँ, फिर वो आह्वान देते हैं, चैलेंज लेते हैं, वहाँ पे कोई टीवी का रिपोर्टर होता है. ये सारी चीज़ें नॉर्थ में ही क्यों हो रही है, जिसे ये जो काउ बेल्ट कहा जाता है सोशियोलॉजी के टर्म्स में या पॉलिटिकल साइंस के टर्म्स में, वहीं पे हिंदी हार्टलैंड में ये सब क्यों हो रहा है? ये इसलिए इंपॉर्टेंट है, हिंदी हार्टलैंड से सबसे ज़्यादा मेंबर ऑफ पार्लियामेंट जाते हैं, सांसद जाते हैं, वो वहाँ पे ज़्यादा है, उसकी वजह से गवर्नमेंट वहाँ की आती है. गवर्नमेंट वहाँ की आती है इसलिए वो ये पूरा नैरेटिव बनाने वालों को फोर्स और सारी तरीके की संसाधन वही देते हैं. तो भैया ये नॉर्थ का प्रॉब्लम क्या है, या ये शायद मेरा यहाँ पे बायस है, वो भी बता दीजिए अगर ये मेरा बायस है. पता नहीं स्पेसिफिक नॉर्थ का प्रॉब्लम है या नहीं, लेकिन फॉर एग्जाम्पल अभी हरियाणा में जो हुआ, कैसे ऑल्टरनेटिव, आई डोंट वांट टू यूज द वर्ड ऑल्टरनेटिव फॉर देम, बट कैसे एक अलग आवाज़ तैयार, जो खुद नहीं बोल सकते हो वो और किसी से बुलवाओ.
तो अभी काफ़ी दिनों से हरियाणा में काफ़ी कुछ चल रहा था। जैसे हम लोगों ने एक आर्टिकल लिखा था कि वहाँ जाके सब जो रास्ते पे जो मज़ार होती है वहाँ जाके तोड़ेंगे, उसका फेसबुक लाइव वीडियो बनाएंगे और उसका लाखों लाखों व्यू होगा। सिमिलरली जो मोनू मानेसर अभी जो नाम अभी प्रख्यात हो गया है, पूरा एक ग्रुप है जहाँ उन लोग की फ़ोटो है चीफ मिनिस्टर के साथ, डीजीपी के साथ, सबके साथ है। वो लोग जाके ये वैन्स को चेस कर रहे हैं, गौरक्षा के नाम पे खुलेआम शूटिंग कर रहे हैं। अभी जो भी वेपन्स है वो वेपन्स सेल्फ डिफेंस के लिए है। वो वेपन्स जो पुलिस जैसे वेपन्स यूज़ करती है उसके लिए वेपन्स नहीं, वो घर पे रखने हैं वेपन्स। लेकिन ये लोग सब 10 10 एंड 20 बहुत सारी गन्स लेके जाते हैं, गाड़ियों को पीछा करते हैं, उनके ऊपर शूट करते हैं। अभी ये लोग कर रहे हैं, सीधा मेन पॉलिटिकल पार्टी नहीं करेगा, एक छोटा सा ग्रुप बना दिया जाएगा जो लोग ये सब काम करेंगे, लेकिन उनको प्रोटेक्ट करेंगे। तो ये सब जगह ये एक ही स्ट्रैटेजी हो रही है कि खुद नहीं कर सकते, कि हम लोगों ने नहीं किया। सबसे पहले क्या बोला, ये जो बिट्टू बजरंगी का जो मेन अक्यूज है नू के वायलेंस में, वीएचपी ने बोला कि नहीं है तो हम लोग का नहीं है। तो पहले एक ग्रुप क्रिएट करो जिससे काम करवाओ, और अगर उल्टा पड़ गया तो हाथ उठा लो। तो चाहे वो ये बागेश्वर हो, चाहे हर जगह वही हो रहा है कि ग्रुप्स क्रिएट कर रहे हैं जो एक सर्टन वॉइस में बात कर रहे हैं, जिन लोग के सर्टन एक्शंस है, और उनको प्रमोट किया जाता है। और जब तक उनको सिक्योरिटी दे सकते हैं, सिक्योरिटी दो। बाद में एक दो निकल गया तो बोला अच्छा हम लोग का नहीं है, सिक्योर नहीं कर सकते। इवन ये जो हम लोग जो रेसलर्स का हुआ, तो रेसलर्स में सब लोग ने बोला कि वो एक ये अभी जो बेल को अपोज नहीं किया, राइट, जो इशू हुआ कि बेल को ही अपोज नहीं किया, लेकिन मेन इशू था कि उनको अरेस्ट ही नहीं किया। अभी अरेस्ट, अगर आप अरेस्ट नहीं करोगे तो बेल अपोज कैसे करोगे? कोर्ट में आप बेल तभी अपोज कर सकते हो जब आप अरेस्ट कर सकते हो, आप बोलोगे कि फर्दर पूछताछ करनी है। तो अगर आप जानबूझ के अरेस्ट ही नहीं करोगे, चार्जशीट फाइल कर दोगे मगर अरेस्ट नहीं करोगे, तो कोर्ट में आप जाके बोल ही नहीं सकते हो कि बेल मत दो। और जुबैर के केस में मेरे साथ जो काम करते हैं, उन्होंने क्या डाला था, उन्होंने एक 1983 का मूवी था, उसका एक क्लिप डाला था। तो उसमें उन लोगों ने पुलिस को 21 डेज का पुलिस कस्टडी चाहिए था ये पूछताछ करने के लिए कि 1983 का एक मूवी का क्लिप क्यों डाला, लेकिन यहाँ सेक्सुअल मोलेस्टेशन के एलिगेशन से उन्होंने बेल भी वो नहीं की। तो ये सब पूरा ये नरेटिव बिल्ड करने का है। मला फक्त यात ॲड करायचं आहे, आय बेग टू डिफर. मला असं वाटतं की हा आपला नॉर्थ इंडियन बायस असू शकतो, कारण की आपल्याला इथे महाराष्ट्रात बसून आणि विशेषतः पुण्यात बसून असं वाटतं की उत्तर भारत फार मागास आहे आणि आमचा महाराष्ट्र काय तो अतिशय समृद्ध आहे, सुसंस्कृत आहे आणि आमच्या महाराष्ट्रात सारा आलबेल आहे. अजिबात नाही. आज मी अनेक वर्ष झाले दिल्लीत राहतोय, मी उत्तर भारतात राहतोय, मी नॉयडात म्हणजे उत्तर प्रदेशातही राहिलो होतो. आणि तिथून ज्यावेळेस मी महाराष्ट्राकडे पाहतो त्यावेळेस मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पण तेवढेच भंपक बाबाबुवा आहेत आणि त्यांना मोठ्या संख्येने फॉलो करणारे लाखो लोक आहेत. त्यामुळे आणि अजून आपण खाली गेलं तर तिकडे आंध्र प्रदेशामध्ये सत्यसाई बाबा होते जे हातातून असं जादू करून शिवलिंग काढायचे. सो साऊथ, हो, अशोकराव चव्हाणांनी सत्यसाई बाबांना वर्षावर बोलवलं होतं. सो सांगायचा मुद्दा, किंवा आपण दक्षिणेकडे पाहिलं तर कसं आहे, पोस्ट लिबरलायझेशन जे दक्षिण भारतातून मोठ्या संख्येने इंजिनियर्स गेले, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि तामिळनाडूतनं, तर त्याच्यामुळे जो पैसा आला आणि जो एक मध्यमवर्ग एकदम श्रीमंत झालेला आहे, त्याच्यानंतर एक वेगळ्या प्रकारचे बाबा दक्षिण भारतात आलेले आहेत. सद्गुरू आहेत, त्याच्यानंतर श्री श्री रविशंकर आहेत, सत्यसाई बाबा थोडे अलीकडे होते, असे अनेक आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला असं वाटतं की कारण की उत्तर भारतातलं फार सोपं आहे, एकदम कोणीतरी असं एकदम बावळटपणा करतं आणि आपल्याला वाटतं अरे हे बघा हे उत्तर भारतीय असेच आहे. हे सगळ्या भारतात होतं आणि सगळ्या जगात होतं. ही मानवी वृत्ती आणि मला वाटतं ही सगळीकडे. फक्त महाराष्ट्रातलं एक वेगळेपण आहे, ते म्हणजे आपल्याकडे किमान दाभोलकर होऊ शकतात. आपल्याकडे एक असं वातावरण आहे ज्यामुळे शाहू फुले आंबेडकर होऊ शकले, पण शाहू फुले आंबेडकर झाले म्हणून महाराष्ट्र सुधारला असं अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये आजही खूप मोठ्या संख्येने अविवेकी, प्रतिगामी मोठ्या संख्येने लोक आहेत आणि त्यांची संख्या वाढतीये. त्यामुळे महाराष्ट्र इज अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉकटेल, ज्याच्यामध्ये एकदम पुरोगामी पण लोक आहेत आणि अतिशय प्रतिगामी लोक आहेत आणि ते सगळे एकत्र राहत आहेत. आणि तू एका मराठी न्यूज चॅनलमध्ये हे सगळं अनुभवलं आहेस की महाराष्ट्रामधले एक्स्ट्रीम्स ज्यावेळेस एकमेकांशी रिॲक्ट होतात त्यावेळेला मग पत्रकारांना पण त्याचा कसा त्रास सहन करावा लागतो. नाही एक्झॅक्टली. फक्त इकडे एक तुला पण काही कमेंट करायची आहे? फक्त एक त्याच्यात ॲडजॉइनिंग कमेंट फक्त ही होती, दक्षिण अंधश्रद्धा आहेच की सगळीकडे, पण अंधश्रद्धेचं संघटित राजकीय प्रारूप तयार करून त्यातून राजकीय सत्ता प्राप्तीचा मार्ग म्हणून ते अंधश्रद्धा वापरणे, हे मॉडेल जेवढं नॉर्थ नर्मदेच्या वर झालेलं आहे यशस्वी,
तेवढं दक्षिणेमध्ये मात्र आपल्याला अनेक सरकारं दिसतात. इनफॅक्ट खाली किती अंधश्रद्धा असेल, स्टालिन असं डायरेक्ट म्हणतो की कर्नाटकचा मुख्यमंत्री झाला हे द्रविडी राजकारणाने उत्तरेला दिलेलं उत्तर आहे आणि ही बृहत द्रविडी कुटुंबाचा हा उत्तर आहे असं जेव्हा तो म्हणतो, मी त्या ह्याच्याबद्दल म्हणतोय. अंधश्रद्धा असेल ना एका लेवलला मी म्हणतो ठीक आहे, आता समाज म्हटलं असेल त्याचं राजकीयकरण करणं संघटित आणि तो राजकीय फोर्स बनवणे आणि मग त्याच्यातून मग अल्ट्रा नॅशनलिझम बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि प्रत्यक्ष सत्तेचा सोपान, हे गणित नॉर्थमध्ये घडलंय. त्या अर्थानं मी म्हणत होतो. येस अलका. नाही, आपण जे बोलत होतो मगाशी, तर 2-3 मुद्दे एकाच उत्तरात मला जे काही बोलायचा मुद्दा आहे त्याच्यात येत आहेत. एक असं होतं की आपण मिस इन्फॉर्मेशन बद्दल बोलतोय, त्यांनी त्याचे टप्पे समजावून सांगितले प्रतीक सिन्हांनी की कशा पद्धतीने ती पसरते. तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे फंड कोण करतं. आणि त्यामुळे परवा IIM बँगलोरच्या काही 17 प्राध्यापकांनी कॉर्पोरेट इंडियाला एक लेटर लिहिलं. तुम्ही अनेकांनी ते वाचलं असेल, नसेल तर जरूर वाचा. याच आणि इतर काही त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळून गेल्या वर्षी पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. ते यासाठी होतं की हेट स्पीचबद्दलचं आणि हेटरेट वाढतीये त्याच्याबद्दलचं तुमचं मौन सोडा, असं पत्र याच IIM संस्थेच्या बँगलोरमधल्या लोकांनी लिहिलं होतं. तर हे त्याचे जे वन ऑफ द किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये लीड घेतलं ते प्रतीक राज हे स्ट्रॅटेजी विषयाचे असिस्टंट प्रोफेसर आहेत, ज्यांची मुलाखत मी परवाच घेतली आहे. ती प्रसिद्ध होईल TOI+ जिथे मी काम करते तिथे. ज्यांना अधिक समजून घ्यायचं आहे ते वाचू शकतात ती आणि पॉडकास्ट ऐकू शकतात. तर 2-3 इंटरेस्टिंग मुद्दे असे आहेत की त्यांनी कॉर्पोरेट इंडियाला विनंती केली आहे टू डिफंड हेट, बिकॉज आप जो सभी बातें बोल रहे हैं, आपने जो सवाल पूछा पत्रकारों को क्या चैलेंजेस आ रहे हैं, तो ये सब आ रहे हैं क्योंकि इन ओनर्स को या इन न्यूज़ को कोई फंड कर रहा है. तो वो कॉर्पोरेट इंडिया आज का जो रेवेन्यू मॉडल है वो कॉर्पोरेट इंडिया फंड कर रहा है, ऐसे अज्यूम करके बोला है IIM के प्रोफेसर्स लोगों ने कि आप ये डिफंड करो, तुम्ही तुमचं जे वर्क कल्चर आहे ते क्युरेट करा, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे काय, ते इको चेंबर्स होऊ देऊ नका. जिथे तू विचारलेला प्रश्न आहे की पुरोगामीशीच बोलताय, हिंदू मुस्लिमाशी बोलत नाहीये, दलितासोबत सो कॉल्ड उच्चवर्णीय, मी उच्च हा शब्द मानत नाही, वेगळ्या जातीचे असं आपण फार तर म्हणू कारण जातीय संघर्ष आहेत ते मानतो, पण कोण उच्च आणि कोणीच नीच नसतं. त्यामुळे सो कॉल्ड ज्या वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत त्यांनी एकमेकांशी बोलावं आणि असं वर्क कल्चर क्युरेट करा, असे अनेक 4 फॉर्म्युले IIM या सर्व प्रोफेसर्सनी कॉर्पोरेट इंडियाला दिलेले आहेत. आता ते मान्य होतील का? कॉर्पोरेट इंडियाने अजून तर असं कुठल्या कंपनीने उत्तर दिलेलं नाहीये, पण नोकरीच्या माध्यमातून हे सगळं वर्क कल्चरच्या ठिकाणी ही जी याचं प्रसरण होतं हेटरेटचं ते थांबवण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. आणि त्या मुलाखतीच्या शेवटी आम्ही त्यांना असं विचारलं होतं की भारतीय इकॉनॉमीचं जे काही स्वप्न आहे ते गाठण्यामध्ये या हेट स्पीच आणि हेटरेटचा काय परिणाम होईल. त्याच्यात इंटरेस्टिंगली त्यांनी हे सांगितलंय की या हेट स्पीचमुळे भारताचा आर्थिक विकास चालूच राहील. आजही आपण बघितलं तर अशी काही खूप मोठं मध्यम वर्गाला चणचण नाही भासत आहे. गरीब अर्थातच अजूनही गरीब आहेत आणि त्यांना चटके बसत आहेत, पण जे परदेशात हाल होत आहेत तसे आपले भारतात हाल होत नाही आहेत, कारण त्याच्या आर्थिक कारणं वेगवेगळी आहेत, त्याचा हा प्लॅटफॉर्म नाही. त्यांनी असं सांगितलं आहे प्रतीक राज यांनी की या हेट स्पीचमुळे जे काही होतं आहे त्याचा सर्वात मोठा फटका हा नॉर्थ इंडियाला बसेल, बिकॉज साऊथ इंडियाचं पॉलिटिक्स आणि इकॉनॉमी इज वे डिफरंट दॅन नॉर्थ इंडियाज पॉलिटिक्स अँड सोसायटी. आणि त्याचं त्यांनी संपूर्ण सविस्तर विवेचन केलेलं आहे. ते स्वतः बिहारमधून आलेले प्रोफेसर आहेत आणि त्यामुळे त्यांचं विवेचन कदाचित याला वेगळ्या पद्धतीचं असेल. अर्थात आशिष जे म्हणतोय सामाजिक चित्र आजचं आहे हे तर महाराष्ट्राचं बिघडतंय का हा प्रश्न खरा आहे आणि त्याच्यावर आपण विचार करू. आता यालाच जोडून मी उत्तर देते की प्रसन्न जे म्हणत होता आपण चर्चा करत नाही आहोत का. पुरोगाम्यांचीच एवढी शक्ल झालेली आहेत की आपण एक दुसऱ्यांशी बोलत नाही हे मान्य करून या प्रश्नाचं उत्तर मी देते की अशी चर्चा करावी का. मला असा प्रश्न पडतो की आणि याच्यावर एक मोठी केस झालेली आहे, ती वाचू शकता ज्यावेळी इंडियाज डॉटर डॉक्युमेंटरीच्या वेळी, की रेपिस्टची मुलाखत पब्लिकली यावी का, की मला रेप करावासा का वाटतो. तर कदाचित एखाद्या स्टडीचा भाग म्हणून एखाद्या डॉक्युमेंटरीचा भाग म्हणून ती येऊ शकते, पण ती आपण सिंग्युलर बघू शकत नाही. त्याच्या जोडीला फेमिनिझम, त्याच्या जोडीला महिलांचे सगळे समानतेचे अधिकार, हक्क, आंदोलनं, महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या कहाण्या ते का चुकीच्या आहेत याचं विवेचन, या सगळ्या एका मोठ्या काय म्हणू आपण पॅकेजचा तो भाग असू शकतो. रेपिस्टला काय म्हणायचंय. आता प्रसन्न प्रॉब्लेम हा होतोय की आता ज्यावेळी आपण हा संवाद म्हणतोय ना त्यावेळी काहीतरी खोटं आणि एकतर्फी सांगितलं जातंय आणि म्हणून हा संवाद तुटत चाललाय. आज ओपनली आंबेडकरांनी मनूला मानलं होतं किंवा मनूचा पुतळ्याचं अनावरण केलं अशा बातम्या आणि असे लेख छापून येत आहेत. तर हे खोटं मला ऐकायचंच नाहीये, कारण ते खोटं आहे आणि त्या खोट्याचा प्रचार होणार आहे. त्यामुळे तू म्हणतोस तसं असं धादांत खोटं बोलणाऱ्या माणसाची मुलाखत घ्यावी असं मला वाटत नाही.
तर ही गॅरंटी कोण देणार आहे? कारण ती मुळात त्या वृत्तीमध्ये, म्हणजे हा डिबेटचा विषय होऊ शकतो, पण आज प्रॉब्लेम हा झालेला आहे, ज्या तरुणांना नवीन आंबेडकर माहीत नाही, दलित पॅन्थरची चळवळ माहीत नाही, त्यानंतर उभी राहिलेली पुढची दलित पॅन्थरच्या पुढची दलित चळवळ माहीत नाही, जे काहीतरी शोधतायत, असं कोणाचं तरी भाषण राईट विंगचं ऐकतील आणि ते म्हणतील अरे नाही नाही, मग राज्यघटना व्हर्सेस मनुस्मृती वादामध्ये आंबेडकरांनी मनूचं पुतळाचं अनावरण केलंय, कारण जवी पवारांपासून बाकीच्यांनी लिहिलेली उत्तरं त्यांनी वाचलेलीच नसणार आहेत, ती पोचवली जाणार नाही आहेत त्यांच्यापर्यंत, कारण माध्यमांचा कंट्रोल हा एकतर्फी राईट विंग किंवा सो कॉल्ड मेजॉरिटेरियन गव्हर्नमेंटकडे. आणि मग त्यामुळे अशा संवादाच्या मर्यादाही आपण लक्षात घेऊया. केवळ असे संवाद साधणं हा एकमेव उपाय आहे असं मला वाटत नाही, तो संपूर्ण पॅकेजचा भाग होऊ शकतो. पण त्या पॅकेजमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते छोट्याशा सांगते तुम्हाला. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार वैज्ञानिकांना दिला जातो, गेली 2 ते 3 वर्ष दिला गेला नाहीये, कारण त्याचं तार्किक पुन्हा विश्लेषण सरकार करतंय. याचा अर्थ तो कोणाला द्यायचा ते सरकार विचार करतंय. तर्कसंगत अभ्यासक्रमात झालेले बदल तुम्ही सगळ्यांनी वाचलेच असतील. त्यामधलं ब्राह्मणीकरणाचा संदर्भ काढून टाकण्यात आलेला आहे. गांधी हत्येबद्दलचे महत्त्वाचे जे काही मुद्दे होते, गुजरात दंगलीचे मुद्दे होते, हे कमी करण्यात आले आहेत, वगळण्यात आले आहेत, त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. सेक्स एज्युकेशन, आपण आज विज्ञानवादाविषयी बोलतोय, सेक्स एज्युकेशन हा भारतामध्ये आजही टॅबूचा विषय मानला जातो. सरकार हा विषय मांडत नाहीये. पुराणातली मिथ्स ही संपूर्ण देशात आहेत. जसं आशिषने विविध देशांची आणि खंडांची नावं घेतली, या सर्व खंडांमध्ये आफ्रिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मिथ्स आहेत, अमेरिकेत मिथ्स आहेत, साऊथ ईस्ट एशियामध्ये विविध प्रकारची मिथ्स आहेत. मी सिंगापूरमध्ये होते, तिथेही काहीतरी एक अद्भुत शक्ती आहे मानणारी खूप सारी लोकं आहेत. पण पुराणातली मिथ्स हे सत्य हे भारतात ज्या पद्धतीने रुजवलं जातं आणि ती सगळी पात्र आज तुमच्या आमच्या जीवनाचा भाग करून सरकारी यंत्रणेतर्फे पटवली जात आहेत, असं कुठे होत नाही. आणि त्यामुळे हे सगळे जर मुद्दे असताना संवाद साधायचा कसा आणि त्याच्यावर कंट्रोल कोण करणार, सूत्रसंचालक कोण असणार त्या चर्चेचा, हा माझा मुद्दा आहे. आम चूस के खाओगे ये पूछने वाला अगर वो मुलाकात ये इंटरव्यू करेगा तो सब प्रॉब्लम होने वाला है ना. तो वो मेरी बात है कि ये सब स्पेस जो है ती जागा आकुंचित होत चालली आणि त्याच्यासाठीचा हा लढा आहे की ती जागा आम्हाला मोकळी ठेवली गेली पाहिजे आणि ही लढाई अधिकाधिक बळकट कशी होईल हे आपण बघितलं पाहिजे. आज हिंदू मुस्लिमांमध्ये देखील खूप मोठी दरी आहे आणि हा मुद्दा बोलून मी